आज आपण घड्याळ बनवणार. ठीक आहे, घड्याळावरती काही क्वेश्चन असतात. जसं की त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, बेसिक इन्फॉर्मेशन. आता बेसिक इन्फॉर्मेशन याच्यासाठी असते की आपण जे क्लॉक काढतो आपण त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं काही गुणाकार भागाकार वगैरे करत नाही. ठीक आहे, आपण शॉर्टकटमध्ये एक मेथड आहे आपली तयार केलेली, त्याच्यानुसार आपण काय शिकू शकतो, तुम्हाला घड्याळ शिकू शकतो. आता हा एक व्हिडिओ जर तुम्ही बघितला समजा तर तुम्ही याच्यामध्ये काय काय काढू शकता. तसं मी सांगू शकतो तुम्हाला 90 डिग्रीचा कोन. ठीक आहे, किती वाजता होऊ शकतो. त्याच्यानंतर 180 डिग्रीचा कोन. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारू शकतो तुम्हाला 0 डिग्रीचा कोन. 0 डिग्रीचा कोन. ठीक आहे, अशी वेगवेगळे कोन विचारतात डायरेक्ट करायचे. पण कधी कधी एक्झाममध्ये विचारले 3 ते 4च्या दरम्यान 3 वाजता किती डिग्रीचा कोन होतो, तर 90 डिग्रीचा. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारतात 4 वाजता कितीचा कोन होतो. तर आपल्याला ते एवढे सोपे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. पण तुम्हाला डायरेक्ट जर विचारलं तर 90 डिग्रीचा कोन, 180 डिग्रीचा कोन आणि 0 डिग्रीचा कोन कसा काढायचा. ठीक आहे, तर आता तुम्हाला मी एकदम शॉर्टकटमध्ये 0 डिग्रीचा कोन कसा काढतात हे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, आता त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं पाहिजे की पूर्ण घड्याळ जे आहे, हे जे पूर्ण घड्याळ आहे, हे पूर्ण घड्याळ जे असते आपलं पूर्ण वर्तुळ हे 360 डिग्रीचं असते. किती डिग्रीचं असते, 360 डिग्रीचं. आता हा जो मिनिट काटा आहे, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 3 काटे असतात. ठीक आहे, एक असतो आपला तास काटा. ठीक आहे, दुसरा असतो आपला मिनिट काटा आणि तिसरा असतो आपला सेकंद काटा. कोणता असतो, सेकंद काटा. ठीक आहे, हे 3 काटे असतात. क्लॉकमध्ये काटे किती असतात, 3. एक असतो मिनिट काटा, एक असतो तास काटा आणि एक असतो सेकंद काटा. तर आपल्याला तास काटा आणि मिनिट काटाच बघायचा आहे. ठीक आहे, बघा मिनिट काटा जो असतो, हा मिनिट काटा एका मिनिटामध्ये 6 डिग्रीचा कोन तयार करतो. किती डिग्रीचा करतो बाळा, 6 डिग्री. म्हणजे लक्षात ठेवा, हा जर मिनिट काटा असेल, हा 1 मिनिट जर फिरला समजा, तर याने किती डिग्रीचा कॉल केला बाळा, हा 6 डिग्रीचा केला. किती डिग्रीचा केलेला आहे, 6. परत हा 2 मिनिटावर गेला, इथे किती डिग्री तयार करणार आहे, 6 डिग्री. परत इथं आला किती डिग्री करणार आहे, 6 डिग्री. परत इथं आला किती डिग्री करणार आहे, 6. आणि इथं आला किती डिग्री करणार आहे, 6. म्हणजे हा मिनिट काटा जो आहे हा 5 मिनिटामध्ये, किती मिनिटामध्ये बाळा, 5 मिनिट मध्ये 30 डिग्रीचा कोन करतो. किती डिग्रीचा कोन करतो बाळा, 30 डिग्रीचा कोन. म्हणजे मिनिट काटा जो आहे, हा मिनिट काटा 5 मिनिटामध्ये किती डिग्रीचा कोन तयार करतो, 30 डिग्रीचा कोन तयार करतो. किती डिग्रीचा करतो, 30 डिग्रीचा कोन तयार करतो. बघा आता त्याच्यानंतर आपण बघू शकतो जो तास काटा आहे, तास काटा एका तासामध्ये 30 डिग्री फिरतो. आता हा तास काटा जो आहे, हा तास काटा आता 12वर आहे, हा 12वरचा. हा 12वरून समजा इकडे जर गेला तर किती डिग्री फिरला, हा टोटल हा 30 डिग्री फिरलेला आहे. किती डिग्री फिरलेला आहे, 30 डिग्री फिरलेला आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर तास काटा 10 मिनिटामध्ये 5 डिग्री फिरतो. आता बघा तास काटा, आता हा जो तास काटा आहे हा 10 मिनिटामध्ये, आता समजा एखादा घड्याळ आहे 10 मिनिटामध्ये जर करत असेल, समजा आपण मिनिट काटा 10 मिनिटं जर फिरत असेल, तर तास काटा हा 5 डिग्रीचा कोन तयार करत असतो. किती डिग्रीचा कोन तयार करत असतो, 5 डिग्रीचा. ठीक आहे, याच्यावरून आपण वेगवेगळ्या प्रकारची गणितं काढू शकतो. ठीक आहे, आता एक छोटी ट्रिक आहे. मिनिट काटा जेवढे मिनिट फिरतो त्याच्या अर्ध्या डिग्रीमध्ये तास काटा फिरतो. ठीक आहे, आता हे गणित काढण्यासाठी जसं 3 ते 4च्या दरम्यान, 4 ते 5च्या दरम्यान, ठीक आहे, कितीचा कोन तयार होईल त्यासाठी, किंवा आपल्या गणितामध्ये काही बुकमध्ये काही पुस्तक हे दिलेले आहेत, फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला काय दिसेल, 30 गुणिले h म्हणजे किती, मायनस 1100 किती बाळा, 2 आणि मिनिट. याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल, हा फॉर्म्युला दिलेला असते आपल्याला. या फॉर्म्युल्यामध्ये एक गुणाकार करावा लागते आणि याच्यामध्ये मायनस करावं लागतं. पण आपण फॉर्म्युल्यामध्ये पण गणित सॉल्व्ह करू शकतो आणि विदाऊट फॉर्म्युलानुसार पण आपण गणित काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर जसं आपण म्हणू शकतो समजा आता 1 वाजता किती डिग्रीचा कोन होतो. ठीक आहे, हा एकदम सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा हा किती वाजले बडा, 1 वाजले. किती वाजले, 1. हा आहे तुमचा तास काटा आणि हा कोणता काटा आहे, मिनिट काटा. म्हणजे 1च्या दरम्यान म्हणजे 1 वाजता किती डिग्रीचा कोन होतो बडा, हा याचं सिंपल उत्तर आहे. किती डिग्री बडा, 30 डिग्री. किती डिग्री बडा, 30 डिग्री. आता इथं तुम्हाला माहिती आहे काही मिनिट टाइप करा बडा, या फॉर्म्युलामध्ये टाकू शकतो आपण. 30 गुणिले काय बडा, h म्हणजे काय बडा, 1. ठीक आहे, मायनस किती बडा, 11/2. इथे मिनिट, इथे काही दिलेलं नाही. ठीक आहे, काही दिलेलं नाही म्हणजे उत्तर काय असणार, 30 असणार आहे. किती असणार आहे, 30 म्हणजे 30 डिग्रीचा कोन होतो. किती डिग्रीचा उत्तर बडा, 30 डिग्रीचा. पण तुम्हाला आणखी विचारलं जाते समजा 1 वाजून
20 मिनिटांनी. किती मिनिटं बाळा? 1 वाजून 20 मिनिटांनी किती डिग्रीचा कोन होतो? ठीक आहे, हा प्रश्न आहे आपला. 1 वाजून 20 मिनिटं. आता बघायचं आपल्याला, फक्त इथून बघायचं 1 वाजून किती मिनिटं झाले रे बाळा? 20 मिनिट झाले. 20 मिनिटं झाली म्हणजे हा एक्झॅक्ट काढा किती रोस्टर बाळा? मिनिट काढा हा 4 वाजता. किती रोस्टर बाळा? 4. तुम्हाला म्हणते इथं 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आणि इथं येतात 20 मिनिटं. पण हा जो काटा आहे हा काटा 1च्या समोर गेलेला आहे, थोडासा 1 आणि 2च्या मधात कुठेतरी असणार आहे, इथं असणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला मोजायचं समजा हेच मोजायचं इथून पासून इथपर्यंत. बघा याला किती डिग्री अंतर बाळा आपण? 30 डिग्री. याला किती डिग्री अंतर बाळा आपण? 30 डिग्री. याला किती अंतर बाळा आपण? 30 डिग्री. म्हणजे 30 30 2 60 30 30 90. ठीक आहे, म्हणजे 90 डिग्रीचा कोन आहे हा. पण एक्झॅक्ट 90चा आहे का बाळा? नाही. हा काटा, हा तास काटा जर 1 वर जर असता, एक्झॅक्ट 1 वर जर असता तर 90 डिग्रीचा कोन असता. पण हा थोडा समोर आलेला आहे. ठीक आहे, समोर आला हा किती आला बाळा? हा मिनिट काटा तुम्हाला सांगा, इथं सांगते मी तुम्हाला. मिनिट काटा जेवढे मिनिट फिरतो त्याच्या अर्ध्यामध्ये काय फिरतो बाळा? तुमचा तास काटा फिरत असतो. काय फिरतो असतो बाळा? तास काटा फिरतो. मग हा मिनिट काटा हा 20 मिनिटं फिरला बाळा. हा किती मिनिटं फिरलेला आहे? हा 20 मिनिटं फिरला. तर आपल्याला तुम्हाला माहिती तास काटा हा किती डिग्रीमध्ये फिरला असेल बाळा? तास काटा हा त्याच्या अर्ध्यात फिरला म्हणजे काय बाळा? हा 10 डिग्रीमध्ये फिरला असेल. किती डिग्रीमध्ये फिरला असेल बाळा? 10 डिग्रीमध्ये. म्हणजे हे 10 डिग्री काय करायचे बाळा? आपल्याला मायनस करायचे. काय करायचे बाळा? मायनस. काय करायचे आपल्याला? हे मायनस. आता मायनसच का केले? कारण की हा 1च्या समोर आला. समोर आला म्हणजे हा कोण काय झाला बाळा? 90 पेक्षा कमी झाला. म्हणजे उत्तर काय येईल बाळा आपलं? 30 प्लस 30 प्लस काय बाळा? 30 बरोबर किती बाळा? 90 मायनस किती बाळा? 10 बरोबर किती उत्तर असणार आहे तुमचं? 80 डिग्री. किती डिग्री असणार आहे? 80 डिग्री. म्हणजे हे जे उत्तर आहे, ठीक आहे, 1 वाजून 20 मिनिटाचं आहे. किती मिनिटाचं आहे? 1 वाजून 20 मिनिटाचं आहे. ठीक आहे, आता हाच आपण काय करू शकतो? फॉर्म्युल्यामध्ये सॉल्व्ह करू शकतो. आता फॉर्म्युला किती दिलेला आहे आपल्याला? 30 गुणिले 1 दिलेला आहे. बघा फॉर्म्युल्यामध्ये 30 गुणिले h म्हणजेच काय बाळा? 1 मायनस किती बाळा? 11 चे किती बाळा? 2 मिनिटं किती बाळा? आपली 20 मिनिटं दिली. किती मिनिटं दिलेली बाळा? 20 मिनिट. ठीक आहे, आता 20 मिनिटं जर दिली तर आपण काय करू शकतो? त्याला भाग देऊ शकतो. ठीक आहे, कितीचा बसतो बाळा? हा 10चा भाग बसतो. ठीक आहे, 11 गुणिले 10 जर म्हटलं किती येतं बाळा? 110 येतं. किती येतं बाळा? 110. म्हणजे 30 मायनस 110. ठीक आहे, 30 मायनस 110. आता 110 मधून 30 जर गेले किती येतं बाळा? 80 येतं. किती येतं बाळा? 80 येतं. ठीक आहे, म्हणजे हा पण झाला किती डिग्रीचा बाळा? 80 डिग्रीचा कोन झाला. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युल्यानुसार पण तुमचं उत्तर किती आलं बाळा? तुमचं 80 डिग्री आलं. आणि विदाउट फॉर्म्युला डिग्री नुसार पण किती आलं बाळा उत्तर तुमचं? 80 डिग्री आलं. ठीक आहे, समजलं तुम्हाला? म्हणजे याच्यामध्ये 30 डिग्री 30 2 60 30 30 90. पण हा जो तास काटा आहे हा थोडा 1च्या समोर आला. 1च्या आणि 2च्या मधात आहे. म्हणजे किती डिग्री फिरला बाळा? हा 20 मिनिटं केला. म्हणून हा किती डिग्री फिरला बाळा? हा 10 डिग्री फिरलेला आहे. किती डिग्री फिरलेला आहे? 10 डिग्री. म्हणजे हे 10 डिग्री काय करायचे? आपल्या 90 मधून मायनस करायचे. म्हणजे त्याचं उत्तर किती असणार आहे? आपलं 80 असणार आहे. काय असणार आहे? 80. ठीक आहे, तर असे प्रश्न आपल्याला काढायला सांगतात. 2 वाजून 40 मिनिटं, 2 वाजून 50 मिनिटं. ठीक आहे, असे वेगवेगळे प्रश्न असतात. तर आता आपण काय शिकू? थोडं वेगळं लेवलचं शिकू. जसं तुम्हाला विचारलं की डायरेक्ट 0 डिग्रीचा कोन. त्या विचारू शकतात तुम्हाला एक्झाम मध्ये 0 डिग्रीचा कोन. जसं बघा आता आपल्याला चालू करायचा 0 डिग्रीचा कोन. ठीक आहे, आता 0 डिग्रीचा कोन किती वाजता असतो? तुम्हाला विचारशील 12 तासामध्ये 0 डिग्रीचा कोन 11 वेळा होतो. किती वेळा होतो बाळा? 11 वेळा होतो. ठीक आहे, हा एक्झाम मध्ये असं डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. 12 तासामध्ये 0 डिग्रीचा कोन किती वेळा होतो बाळा? 11 वेळा होतो. किती वेळा होतो बाळा? 11 वेळा. पण तुम्हाला एक्झाम मध्ये असा पण प्रश्न विचारला की किती वाजता होतो? जसं तुम्हाला विचारलं मी 1 ते 2 च्या दरम्यान. 1 ते 2 च्या दरम्यान. ठीक आहे, 0 डिग्रीचा कोन किती वाजता होतो? ठीक आहे, हा क्वेश्चन मार्क आहे. 1 ते 2 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन किती वाजता होतो? ठीक आहे, आता आपल्याला याचा एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला एकच लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला सर्व गणितं सॉल्व्ह होऊ शकतील. जसं मी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो. इथं लिहिलो मी बाळा मिनिट
वर लिहितो मिनिट आणि खाली लिहितो मी 11. ठीक आहे, एवढाच छोटासा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे, समजलं का? हे आपला ट्रिक्स वाला फॉर्म्युला आहे, ट्रिक्स. ठीक आहे, हे असं कुठं शिकवलेलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. ठीक आहे, जे जुने विद्यार्थी असतील त्यांना आजपर्यंत 0 डिग्रीचा कोन किती वाजता होते हा एक्झॅक्ट कळला नसेल, पण मी तुम्हाला सांगतो की 0 डिग्रीचा कोन सोडवणं फक्त 10 सेकंदात आहे. किती सेकंदात आहे बाळा? 10 सेकंद. 10 सेकंद पेक्षा पण कमी. बघा आता काय पाहिजे आपल्याला? मिनिट पाहिजे. काय बाळा? मिनिट. बघा तुम्हाला किती डिग्री असतं बाळा? मी 0 डिग्री म्हणतो. काय डिग्री बाळा? 0 डिग्री. 1 ते 2 च्या दरम्यान. आता बघा 1 ते 2 च्या दरम्यान जर विचारलं, 1 ते 2 च्या दरम्यान 0 डिग्री मतलब काय बाळा? एकावर एक कोन असते नसे. कशी असते बाळा? एकावर एक कोन असते म्हणजे एकावर एक काटा असला म्हणजे काय बाळा? म्हणजे 0 डिग्री असणार आहे. काय असणार आहे तो? 0 डिग्री. एवढं समजलं तुम्हाला? म्हणजे एकावर एक काटा असला म्हणजे काय बाळा? 0 डिग्री झाला. किती डिग्री झाला बाळा? 0 डिग्री. आता बघ, आता मला सांगा 1 ते 2 च्या दरम्यान इथं कुठेतरी एकावर एक काटे येतील तर बाळा हे दोन्ही काटे. ठीक आहे, एकावर एक आले म्हणजे किती डिग्रीचा कोन झाला बाळा? हा झाला 0 डिग्रीचा. पण एक्झॅक्ट किती वाजता झाला बाळा? आता मला सांगा हे किती मिनिटं ओलांडणार बाळा आपण? याला एकला काय म्हणतो आपण? 5 मिनिटं म्हणतो. काय म्हणतो तर बाळा आपण? 5 मिनिट. दोनला किती मिनिटं म्हणतो बाळा आपण? 10 मिनिट. तीनला किती मिनिटं म्हणतो बाळा आपण? 15 मिनिट. चारला किती म्हणतो बाळा आपण? 20 मिनिट. बघा मी इथं शॉर्टकट मध्ये लिहून देतो. बघा एक मतलब किती मिनिटं बाळा? 5 मिनिट. ठीक आहे, दोन मतलब किती मिनिटं बाळा? 10 मिनिट. तीन मतलब किती मिनिटं बाळा? 15 मिनिट. चार मतलब किती मिनिटं बाळा? 20 मिनिट. 5 मतलब किती मिनिटं बाळा? 25 मिनिट. 6 मतलब किती मिनिटं बाळा? 30 मिनिट. 7 मतलब किती मिनिटं बाळा? 35 मिनिट. 8 मतलब किती मिनिटं बाळा? 40 मिनिट. 9 मतलब किती बाळा? 45 मिनिट. ठीक आहे, 10 मतलब किती मिनिटं बाळा? 50 मिनिट. 11 मतलब किती मिनिटं बाळा? 55 मिनिट. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. एक वर गेला म्हणजे किती मिनिटं होते बाळा? 5 मिनिटं. 2 वर गेला तर 10 मिनिटं. 3 वर गेला तर 15 मिनिटं. 4 वर गेला तर किती मिनिटं बाळा? 20 मिनिटं. बस एवढं लक्षात ठेवायचं. मिनिट छेदात किती आहे बाळा? 11. ठीक आहे, आता बघा 0 डिग्री मध्ये हा जो काटा आहे तास काटा आणि मिनिट काटा कितीला क्रॉस केला बाळा? 1 ला क्रॉस केला. 1 ला क्रॉस केला म्हणजे किती मिनिटं झाले बाळा? 5 मिनिटं झाली. किती मिनिटं झाले बाळा? 5. मग मला सांगा 1 ते 2 च्या दरम्यान आता मिनिट आणि इथे मिनिट आणि खाली काय लिहायचं आपल्याला? 11 लिहायचे. म्हणजे 1 वाजून किती वाजून तर बाळा? 1 वाजून किती लिहायचे बाळा? 5 मिनिट. वर किती बाळा? 5 मिनिट. खाली किती बाळा? 11. हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं? म्हणजे 1 वाजून 5 मिनिट 511 हे काय असणार? त्याचं आन्सर असणार आहे. किती कसं जर बाळा? 1 ते 2 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चला आता आपण दुसरं गणित पाहू. 2 ते 3 च्या दरम्यानचं कोन. कितीच्या दरम्यान बाळा? 2 ते 3 च्या दरम्यान. जसं 1 ते 2 च्या दरम्यान समजलं आपल्याला. 1 ते 2 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन किती वाजता झाला बाळा? 1 वाजून 5 मिनिट 511. ठीक आहे, तर आता आपल्याला पाहायचं 2 ते 3 च्या दरम्यान. 2 ते 3 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन. ठीक आहे, बघा 2 ते 3 च्या दरम्यान. आता क्रॉस कोणाला करून आपण? 2 ला करून आलो. म्हणजे 2 ला क्रॉस केलं म्हणजे किती मिनिटं बाळा? 10 मिनिटं. म्हणजे 0 डिग्रीचा कोन इथं होणार आहे. हा कुठेतरी हा इथं होणार आहे. ठीक आहे, हा काय होता? 0 डिग्रीचा कोन झाला. ठीक आहे, म्हणजे 2 ला क्रॉस केला. 2 म्हणजे किती मिनिटं बाळा? 10 मिनिट. म्हणजे लक्षात ठेवायचं 2 वाजून इथे लिहायचे 10, डोक्यावर लिहायचे 10 आणि खाली किती संख्या बाळा? 11. हे काय झालं त्याचं आन्सर. बघा किती सेकंदात झालं बाळा? 2 सेकंदात झालं. किती सेकंदात झालं बाळा? 2 सेकंद. याच्यामध्ये काहीच वेळ लागला नाही. 2 वाजून 10 मिनिटं 10:11 हे काय असणार? त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, एवढ्या इझी लेवलचं सोपं, एवढं इझी शिकवलेलं आहे. युट्यूबवर असं कुठं शिकवलेलं नाही आजपर्यंत. ठीक आहे, पण आता माझा व्हिडिओ बघितल्यानंतर बाकीचे व्हिडिओ टाकतील तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे, म्हणजे मिनिट छेदात किती रे बाळा? 11. म्हणजे किती वाजून रे बाळा? 2 वाजून 10 मिनिटं 10:11 हे काय असणार? त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता जसं आपण 2 ते 3 च्या दरम्यान काढलं 0 डिग्रीचा कोन, ते तुम्ही तोंडी काढू शकता आता. ठीक आहे, बघा आता 3 ते 4 च्या दरम्यान आपण काढू शकतो. 3 ते 4 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन. ठीक आहे, बघा 3 ते 4 च्या दरम्यान. आता ओरडलं होता बाळा 3 ला. 3 मतलब किती मिनिटं बाळा? 15 मिनिटं म्हणतो असतो आपण त्याला. काय म्हणतो असतो बाळा आपण त्याला? 15 मिनिटं. ठीक आहे, 3 मतलब किती मिनिटं बाळा? 15 मिनिटं. इथं दिलेलं आहे 3 मतलब किती मिनिटं बाळा? 15. बस इथं 15 लिहायचे. डोक्यावर किती दिवसांना बाळा? 15 आणि खाली किती दिवसांना बाळा? 11. आणि किती वाजून बाळा?
हे 3 वाजून किती वाजून रे बाळा 3 वाजून. आता लक्षात ठेवा इथं थोडासा तुमच्यासोबत गोलीगत धोका होऊ शकतो. बघा इथं 15 दिलेलं आहे, वर पण 15 आहे आणि खाली किती तर बाळा 11. या 11 पेक्षा 15 कसे तर बाळा मोठे आहे, म्हणजे 15 न भाग बसते ना 11 ना, पूर्ण भाग बसत नाही. जे बाकी येत असतील ते आपण डोक्यात घेत असतो. बघा याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो बाळा. बघा इथं 15 दिलेले आहेत ना, 15 भागायला किती बाळा 11. 1 चा भाग बसतो, कितीचा भाग बसतो रे बाळा 1 चा भाग बसला. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर ते 1 आणि बाकी किती उत्तर ते बाळा 4 बाकी आहे. बघा बघा आपण 15 11 भाग बसला, 1 चा भाग बसला आणि बाकी किती उत्तर ते बाळा 4. बघा म्हणजे 1 आला, 1 या 15 मध्ये ऍड केला जातो. बघा म्हणजे 15 ने किती झाले बाळा हे 16 आणि वर किती बाळा आपले बाकी 4 आणि खाली किती बाळा 11, म्हणजे किती वाजून ते बाळा 3 वाजून. 3 वाजून 16 मिनिटं 4 चे 11 हे काय असणार त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, समजलं आता. म्हणजे वरची संख्या जर 11 पेक्षा मोठी जर असेल तर त्या संख्येला आपण 11 ने भाग द्यायचा. ठीक आहे, जे बाकी येत असतील ते इथं लिहायचे. ठीक आहे, इथं बाकी लिहायचे आणि खाली काय लिहिसान तुम्ही 11 लिहिसान. काय लिहिसान 11. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला एक होमवर्कसाठी एक प्रश्न देतो. 4 ते 5 च्या दरम्यान 4 ते 5 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन ठीक आहे किती वाजता होईल. ठीक आहे, याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये पाठवा. ठीक आहे, होमवर्क मध्ये प्रश्न द्याला 4 ते 5 च्या दरम्यान 0 डिग्रीचा कोन किती वाजता होईल. ठीक आहे, याच्यानुसार तुम्ही काढा. आता तुम्हाला माहिती असेल 4 जे आहे, 4 मध्ये तुम्हाला माहिती असेल किती मिनिटाचा तर बाळा आहे 20 मिनिटाचा. किती मिनिटाचा तर बाळा 20 मिनिटं. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्ही आपल्या ट्रिकनुसार तुम्ही त्याचं उत्तर काढा आणि कमेंट मध्ये करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा. अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन व्हिडिओ लागत असतील तर आमच्या चॅनलला तुम्ही काय करा सबस्क्राईब करा. आता पोलीस भरतीमध्ये इझी प्रश्न येतात, पण अशा लेवलचा प्रश्न जर आला समजा 0 डिग्रीचा कोन तर तुम्हाला काढता आला पाहिजे. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे.